नमस्कार. आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन ज्यांनी यूज केलेलं आहे असे हॅपी कस्टमर आज माझ्यासोबत आहेत आणि ते त्यांचा अनुभव दर्शकांसोबत शेअर करणार आहेत. नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. कसा अनुभव आहे तुमचा? आरआरसी इंटरनेट हाय स्पीड यूज करताय तुम्ही? नमस्कार मॅडम, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर कैलास वानकडे. मी सीताबाई कला महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून गेल्या 22 वर्षापासून काम करतोय आणि हे सगळं काम करत असताना मला इंटरनेटच्या वेगवेगळ्या कामासाठी त्याची गरज पडत असते. आजपर्यंत मी जे सेवा वापरत होतो ती थोडीशी बफरिंग किंवा थोडेसे अनेक प्रॉब्लेम जायचे, परंतु आता हे जेव्हापासून मी आरआरसी वापरतो तर त्या आरआरसी मध्ये मला काम करताना कुठली अडचण येत नाही. मला माझ्या कॉलेजशी रिलेटेड, माझ्या अभ्यासाशी रिलेटेड, विद्यार्थ्यांशी रिलेटेड जे जे काही कामं मी इंटरनेटवर करतो ते अगदी सहज होऊन जातात. म्हणजे आरआरसीचा अनुभव उत्तम आहे. इतर सेवेपेक्षा मला हे अधिक सोयीस्कर वाटते आणि चीपेस्ट सुद्धा वाटते, स्वस्त सुद्धा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे आणि आपल्या शहरातली विशेष म्हणजे आरआरसीचा आपण चॅनल बघतो, टीव्ही चॅनलही बघतो. टीव्ही चॅनल थ्रू आपण लोकल माहिती घेतो आणि हे सुद्धा आपण ते डिजिटल सेवेमध्ये त्याचा इन्क्लूड करू शकतो. त्यामुळे या सेवेचा अनेकांनी फायदा घ्यावा असं मला वाटते. नक्कीच हे सरांनी शेअर केलेलं त्यांचं वैयक्तिक मत आहे. तरी जे दर्शक माझे बघत असतील त्यांना जर माझ्यासोबत म्हणजे अँकर नेहासोबत बोलण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. तुम्ही सुद्धा घ्या इंटरनेट आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन आणि खाली नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती तुम्ही मला फोन करा आणि थेट माझ्याशी बोलण्याची आणि भेटण्याची संधी उपलब्ध करा. हॅपी कस्टमर म्हणून ना रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आहे. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, अजितदादांचा आदेश. विजय देशमुख यांनी केले अजितदादांचे जंगी स्वागत. शिंदेंना गुवाहाटीत नेणारे संजय कुटेंना मंत्रिपद नाही. पक्षासाठी झटणाऱ्या संजय कुटेंनी व्यक्त केल्या भावना. शेतकऱ्यांना न देता कृषी विनिष्ठा कचऱ्यात, कृषी विभागाने चौकशी करण्याची गरज. महाड पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती. गोवंश प्रकरणात काही काळ तणावाची स्थिती आता निवळली. अकोल्यात थंडीचा कडाका वाढला, नागरिकांचे आरोग्य झाले बाधित. आता सविस्तर बातम्या. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत अकोला महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी अजितदादांनी पक्षाचा आढावा घेत महापालिकेसाठी जोमाने कामाला लागा असा संदेश दिला आहे. यावेळी अकोला महानगराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित होते. नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना संबोधित केले. महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर मोठा विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. त्या विश्वासाच्या आधारे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळात पक्षाच्या वृद्धीसाठी नागपूरमध्ये विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे पुन्हा जोमाने काम सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी हाती घेतलेले जनसेवेचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनमानसापर्यंत पोहोचवून आपले उमेदवार निवडून देण्यासाठी काम करायचे आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांचे आभार अजितदादांनी मानले. त्याप्रसंगी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, खासदार, नवनिर्वाचित आमदार, कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. अकोल्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर येथे उपस्थित आहे.
महायुती सरकारमध्ये भाजपचे दिग्गज नेते संजय कुटे यांना भाजपाने डच्चू दिला। अखेरास ट्विटरवर संजय कुटे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत जहां मुझे बाहर रहना पडे मैंने उसे स्वीकार किया असे म्हणत भाजपने मंत्रिपदासाठी टाळल्याचे स्वीकार केले। इतकेच नाही तर वरिष्ठांना हे ट्विट टॅग केले। जहां मुझे बाहर रहना पडा मैंने उसे स्वीकार किया असे म्हणत भाजप नेते डॉक्टर संजय कुटे यांना स्वतःच्या भावना व्यक्त केल्या। राज्य मंत्रिमंडळात संजय कुटे यांना डच्चू देण्यात आले। त्यानंतर त्यांनी हिंदीत अनेक दिग्गजांना टॅग करत आपल्या भावना व्यक्त केल्या। टॅग करताना भाजप नेते संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, नरेंद्र मोदी, अमित शहा, बीजेपी फॉर इंडिया, शिवप्रकाश, BL संतोष यांना त्यांचे म्हणणे ट्विटरवर टॅग केले आहे। लहानपणापासून संघ स्वयंसेवक असल्याचे सांगत संजय कुटे यांनी त्याग केला आणि समर्पण आणि सेवा यांचा दाखला दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यात खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना मंत्रिपद देत फडणवीस सरकारने अनेक दिग्गज नेत्यांना नाकारले। शिंदेच्या गुवाहाटी दौऱ्यात प्रमुख जबाबदारी संजय कुटेवर होती। इतकेच नाही तर मूर्तिजापूर येथे रवी राठी यांना भाजपमध्ये आणणे, अकोट येथे अनिल गावंडे यांना भाजपमध्ये आणण्यात संजय कुटे अग्रस्थानी होते। हे विशेष। शासनाकडून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कृषी उपयोगी औषधे मोफत दिली जातात। मात्र पातूर तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोफत कृषी औषधांपासून वंचित ठेवत कचऱ्यात फेकले गेल्याचे चित्र समोर आले आहे। याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांना वितरण न करता लाखो रुपयाची मुदत संपलेल्या कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार चांदणी पिंपळखुटा मार्गावर सोनाटी नाल्याजवळ चांगेफळ शेत शिवारात समोर आला आहे। कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकारची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे खत मिळावे, खतांचा योग्य वापर व्हावा, पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर यासाठी शासन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत कृषी औषध तसेच खतांच्या वाटपाची मोहीम राबवते। परंतु पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोफत कृषी औषधी वाटप केली जात नाही। त्याच औषधांची शेतकऱ्यांना विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। त्यामुळे वापर न झालेल्या आणि मुदत संपलेल्या लाखो रुपयांच्या कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे। कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन लाखो रुपयांची कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। बार्शीटाकडी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महान पोलीस चौकीचे कर्मचारी गोवंश पकडायला गेले तेव्हा पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। तसेच काही लोकांनी महान पोलीस चौकीवर दगडफेक केली। त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी महान गावात तगडा पोलीस बंदोबस्त आहे। महान गावातील एका घरात कत्तल करण्यासाठी जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे पोलीस कारवाई करण्यासाठी गेले तेव्हा काही नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला। इतकेच नाही तर संतप्त जमावाने पोलीस चौकीवर दगडफेक केली। यामध्ये काही पोलीस जखमी झाले। या प्रकरणी एका युवकाला ताब्यात घेतले तेव्हा वातावरण अधिक चिघळले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महान गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे। सध्या गावात शांतता आहे। महान बस स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलीस तपास करीत आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। 3-4 दिवसांपासून थंडीचा प्रकोप जाणवतो आहे। सोमवारी सकाळी 9.9 अंश तापमानाची नोंद झाली। रविवारच्या तुलनेत किंचित घसरण झाली। काल 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले। उत्तर भारतातील शीतल लहरीचा प्रभाव चांगलाच ग्रासत आहे। काही दिवसांपासून 10 अंशाखाली तापमान असल्याने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे। आणखी काही दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सध्याच्या वातावरणाशी समरस होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। उत्तर भारतातील थंडीचा हा परिणाम आहे। दिवसभर गारठा असल्यामुळे गरम कपडे घातल्याशिवाय नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत। रात्रीच्या वेळी थंडीपासून बचावासाठी शहरी आणि ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत। गारठवणाऱ्या थंडीचा सामना जिल्ह्यातील नागरिक सध्या करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। शहरात अग्रेसन चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजकानजीक झाडाच्या फांद्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। वाढलेल्या फांद्या अपघाताचे कारण ठरू शकतात। अग्रेसन चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर जाताना बाजूला वाहन आले तर वाढलेल्या फांद्या डोळ्याला लागण्याची शक्यता असते। यावेळीच लक्ष देण्याची गरज आहे।
तसेच या फांद्या कापून रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी या भागातून वाहन काढणे जिकिरीचे ठरते. सिग्नल मिळाला की दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट वेगाने जातात. अशा वेळी रस्ता मोकळा असणे गरजेचे असते. याकडे महापालिका यंत्रणेने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. असाच प्रकार उड्डाणपुलावर होता, परंतु बरीच ओरड झाल्यावर महापालिका जागी झाली होती. तसेच वसंत देसाई क्रीडांगण समोरची झुडपे छाटावी याकडे लक्ष वेधले जात आहे. बांधकाम कामगार मजुरांच्या जीवनातील समस्या संपता संपेना अशी परिस्थिती झाली आहे. ज्या ठिकाणी नोंदणी केली जाते त्या ठिकाणी रस्त्यावरची वाहतूक बाधित होत असून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र सहाय्यक आयुक्त पश्चिम विभागीय कार्यालयाकडून जारी करता येते. हरिहरपेठ परिसरात महापालिकेच्या वतीने कामगारांची नोंदणी ऑनलाईन केली जात आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे या मुख्य मार्गावर हे कार्यालय सुरू करण्यात आले असून दररोज शेकडो बांधकाम कामगार नोंदणीसाठी व विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येतात. येथे मजूर येत असून यामध्ये महिलांचीही संख्या मोठी आहे. या मुख्य रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर या लाभार्थ्यांच्या रांगा लागल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. वाहनांमुळे येथे केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचा सर्व्हर नेहमीच डाऊन असतो, ज्यामुळे नोंदणी होण्यात नेहमीच अडचणी येतात. मजुरांना रोजंदारीवर फेऱ्या माराव्या लागतात. नोंदणी लवकर व्हावी यासाठी काही एजंटही येथे सक्रिय झाले आहेत, जे काही लाभार्थ्यांना मदत करताना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन त्यांची लूट केली जात असल्याची तक्रारही आहेत. याच्या आधी जे रिन्युअल होतं ते नॉर्मल होतं. आता आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागते आणि खाड्या करून तिथं उभं राहावे आणि नंतर काम आम्ही कोणत्या दिवशी करावे. याच्या आधीचं चांगलं होतं. आता आम्हाला हे काम म्हणजे सोडून इथं रिन्युअलसाठी उभं राहावं लागते. आता 2 वाजले, 2 करायला आम्ही घडलो. संध्याकाळी होईल तो होईल, नाही तर नहीं होईल. तो उद्या या. बच्चों की स्कॉलरशिप का फॉर्म भरने के वास्ते आया था. यहाँ पे इतनी गर्दी थी कि 500 रुपये का खड़ा हो गया. हाँ, पहले बाहर ऑनलाइन होता था वो अच्छा था. हमारे इसमें काम धंधे भी नहीं गिरते थे. हाँ, ये बेमतलब के क्या करें, अपनी बाहर की साइड चालू करो. हमारे को बहुत तकलीफ हो रही है. रिन्युअल का जो सिस्टम है पहले अच्छा था. हमारे को इसके लिए काम गिराना पड़ रहा है. 11 बजे से सुबह से लाइन में खड़े, अभी तक काम नहीं हुआ. अभी और घर पे जा रहे खाना खाने के लिए, उसके बाद में आएंगे तो फिर काम नहीं हो रहा हमारा. तो इसके लिए काम नहीं हो रहा. जो पहले वाला सिस्टम था वो सही था. अभी पहले हम काम पे से आने के बाद भी ये काम कर सकते थे, लेकिन अभी काम गिरा के हमारे को ये आना पड़ रहा है यहाँ पर. अभी हम काम पे जा रहे थे, फिर वापस आना पड़ा. रोज काम गिराना पड़ रहा हमारे को. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचा भव्य नागरी सत्कार दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी आमदार साजिद खान यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. हॉटेल दिल्ली दरबार येथे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वागत करण्यात आले. दिल्ली दरबारचे मालक तारिक खान यांनी आमदार साजिद खान यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येत स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. आमदार साजिद खान यांनी तारक खान, ताशिफ खान, उनकी अम्मी हुसना अफरोज बाजी यांचे यावेळी आभार व्यक्त केले. माझ्यासाठी हे स्वागत व सत्कार सोहळा मोठा आनंद देणारा असल्याचे आमदार साजिद खान म्हणाले. दिल्ली दरबार या हॉटेलचे चविष्ट जेवण आणि मेनू कायम स्मरणात राहणारे असल्याचे आमदार खान म्हणाले. समाजातील चांगलेच काम करणाऱ्या प्रत्येकाची दखल दिल्ली दरबार हॉटेलचे संचालक तारिक खान घेतात. समाजातील प्रत्येक घटकांचे त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या स्वागत आणि सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून हुसना अफरोज बाजी होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद अन्सार अली यांनी केले. प्रमुख उपस्थिती मध्ये मुफ्ती अशफाक काजमी, काँग्रेस नेता प्रकाश तायडे, मंबा पहलवान, डॉक्टर दीपक केडकर, नकीर खान, सलमान पहलवान, मोहम्मद इरफान, मोईन खान, आपके हाजी मसूद खान, उनुस खान यांच्यासोबत शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. बता दो कि बाकी कांग्रेस में सब लोग बोलते हैं कि तुम परगाजी होगी, वो भी थे. मुझे समझाना कि तुम ये सब काम छोड़ो. तुम्हारे समाज में लीडरशिप की जरूरत, मैं कुछ कर सकता हूँ. तो मुझे नगर सेवक का टिकट दिया. फिर यूसुफ भाई ने, ताले साहब ने, मदन भरगड़ ने, सबने मिलकर मुझे स्टैंडिंग चेयरमैन बनाया. उस टाइम में रफीक भाई भी मेरे साथ में थे, नकीर भी मेरे साथ में. तो बुलाया कि तुम्हारे मैं बुलाता हूँ तो मीटिंग में आओ, लेकिन साथ में अपने राजीनामे साथ में लेके आना. तो मुफ्ती साहब ने बार बार हमको इस बात का एहसास दिलाया कि तुम पब्लिक द्वारा चुन के गए लोग हो, किसी पार्टी के नाम पे आप चुनकर.
मुफ्ती साहब ने बार बार ये एहसास दिलाया कि तुम सुनकर तो आ गए, लेकिन जब भी ऐसा कुछ प्रॉब्लम होगा तो आप लोगों को 1 मिनट में राजीनामे देना होगा। तो राजीनामे देना, डिस्क्वालीफाई होना, इसका डर मुफ्ती साहब मैं आज आपके सामने बयान कर रहा हूँ कि इसकी जवाबदार आपने निकाल दिया हमारे लिए। आपने हक बात करने के लिए हमको हमेशा आवाज़ दी, हक बात के ऊपर कुर्बानी देने के लिए बोला, और मुफ्ती साहब ने बहुत हम लोगों की सोशल वर्किंग की। मैं बड़ा खुशनसीब आदमी हूँ कि मेरे शहर का मुफ्ती पूरी नफ्स जानते हैं, सियासत समझते हैं, लोगों की मजबूरी समझते हैं। आपने उनके अल्फाजों सुना। अभी हम आपके साथ में हैं, पूरी आवाम साथ में है, पूरे लोग आपके साथ में हैं। क्यों? लेकिन ये दरखास्त करेंगे इस वक्त उनसे कि आप अपोजिशन में हैं, आप जाएं और अपने जौहर जिस तरह आपने अकोला पश्चिम विधानसभा में दिखाए हैं, आप हाउस में दिखाएं, आप तैयारी के साथ जाएं कि आपकी आवाज से बीजेपी की चूल्हे हिल जाएं। अल्लाह आपको बेइंतहा कामयाब करे। शुक्रिया, खुदा हाफिज़। कहा जाता है कि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, किस्मत बहादुरों का साथ देती है। आइए उस बहादुर को, उस शख्स जिसने तारीख के धारे को, इतिहास, आइए उसका इस्तकबाल करें। मैं ताबिर खान, प्रोप्राइटर, दिल्ली दरबार, इनसे मौजूदाना इल्तिमास करता हूं कि साजिद खान साहब का इस्तकबाल करें। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। तेल्हारा शेगाव मार्गावर निसर्गरम्य वातावरणात तसेच ब्रह्मलीन विष्णुदास महाराजांच्या वास्तव्याचे पावन श्री दत्तवाडी देवस्थान हरिभक्त पारायण जयंत महाराज देव यांच्या व्यासपीठ नेतृत्वात श्री गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, सुंदरकांड, श्री दत्त जन्म समारंभ, काल्याचे कीर्तन तथा महाप्रसादाचं वितरण करून दत्त जन्मोत्सव उत्साहाने साजरा केला। श्री दत्त जयंती महोत्सवात दत्तवाडी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। 14 डिसेंबर पासून रोजी दुपारी 12 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा जयघोष घेऊन परिसर दणाणला। दत्त जयंतीला दत्त तत्व कार्यरत असते, त्यामुळे दत्त नामाचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक ठरते, असा उपदेश कीर्तनात हरिभक्त पारायण जयंत महाराज देव यांनी दिला। 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज फोकमारे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरण झाले। हजारो भाविकांनी प्रसाद ग्रहण केला आणि दत्त जयंती महोत्सवाची सांगता झाली। श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणीत आध्यात्मिक विकास केंद्र श्री दत्त जयंती निमित्त संपूर्ण अकोला नगरी श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने दणाणून गेली आहे। ठिकठिकाणी महाप्रसादाचा लाभ भक्तांना होत आहे। दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप सप्ताह सोमवार 9 ते 16 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला। श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञांची सुरुवात 8 डिसेंबर रोजी मंडल मांडणी व ग्रामदेवता सन्मान करून झाले। 10 डिसेंबर रोजी गीताई याग व मनोबोध याग संपन्न झाला। नित्य स्वाकाहार गणेश याग व मनोबोध याग बुधवार 11 डिसेंबरला या दिवशी गीताई याग झाला। 12 डिसेंबर रोजी स्वामी याग तर 13 डिसेंबर निमित्त स्वाहाकार चंडी याग झाला। यामध्ये जवळपास 300 ते 400 सेवेकरी महिलांनी सहभाग घेतला। 14 डिसेंबरला रुद्रयाग व मल्हारी सप्तशती याग संपन्न झाला। रविवारी 15 डिसेंबरला बली पूर्णाहुती व दुपारी 12:39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या सप्ताहाची अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता 16 डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन ठेवता विसर्जन करण्यात येईल, असे सप्ताह कालावधीत सांगण्यात आले। श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहर सेवा अखंड वीणावादन अकोलामधल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात सप्ताहाचे भक्तिमय वातावरण होते। श्री स्वामी चरित्र वाचन अखंडपणे 24 तास सुरू होते। श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात जवळपास 180 महिला व पुरुष सेवेकरी श्री गुरुचरित्र पारायणासाठी भाग घेतला होता। दररोज त्रिकाळ आरती, श्री स्वामी समर्थ नावार्ण व मंत्र, गायत्री जप, महामृत्युंजय जप इत्यादी जप करण्यात आले व सप्ताहाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। भाविकांनी या सप्ताहाचा भक्तिमय आनंद घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, अजितदादांचा आदेश. विजय देशमुख यांनी केले अजितदादांचे जंगी स्वागत. शिंदेंना गुवाहाटीत नेणारे संजय कुटेंना मंत्रिपद नाही. पक्षासाठी झटणाऱ्या संजय कुटेंनी व्यक्त केल्या भावना. शेतकऱ्यांना न देता कृषी विनिष्ठा कचऱ्यात, कृषी विभागाने चौकशी करण्याची गरज. महाड पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती. गोवंश प्रकरणात काही काळ तणावाची स्थिती, आता निवळली. अकोल्यात थंडीचा कडाका वाढला, नागरिकांचे आरोग्य झाले बाधित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातमीपत्रांसह. तोपर्यंत नमस्कार.